बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक M.B. तोडकर लिखित कादंबरी गावकूस भाग 4. पोरांनी शाळेची तयारी करून पोरंही शाळेला निघून गेली. शेवंताची घरातला उद्योग आवरून मळ्याच्या उद्योगासाठी आवराआवर चालली होती. अण्णाला मातूर अजून 4-5 दिवस हिंडाय फिराय येत नव्हतं. अण्णानं हाक दिली, अगे शेवंता, मळ्याकडे चालली आहेस काय? वय धनी, शेवंता डोक्यावरल्या पाटीसह वळून म्हणाली. मग असं कर, भीमू अण्णाच्या कडेला आपला हिस्सा आला आहे. मळ्यातल्या पडक्या गोट्याच्या कोपऱ्यावरचा दगड शिवसाठी उपडा करून ठेवला आहे आणि खालच्या बांधाला आंब्याच्या बुडक्यात डाव्या अंगाला एक दगड उपडा पुरला आहे. त्याच्या पल्याड जाऊ नगस, त्या दगडा पत्तूर आपली शिव आहे. अजून मधनं बांध घालायचा बाकी आहे. 1.5 एकर आपला मळ्याचा हिस्सा आहे आणि 1.5 एकर गणुबाचा हिस्सा आहे. यावर कपाळाला अट्या आणत शेवंता म्हणाली, आणि जळण काटकाची गंजी हो, ती तर पडक्या घराच्या पल्याड आहे की, आणि सध्याला जळण काटूक तर पाहिजेलच की. असं कर, दावणीतली चिपाडं चापाडं शेणकुटावर 4 दिवस चालीव की. मी दुरुस्त झाल्यावर 4 दिवसात काहीतरी तजवीन करीन. मग कशी जाऊ मळ्यात? अगं जा की मळ्यात, जायला कुणी अडवलंय वय तुला? पेरणीचा हंगाम तोंडावर आला आहे. कुठं कुठं रानबाबळी सडक काटकं असतील तर घाण काढून ये जा की. खुरप, कासरा, चुंबळीचं फडकं नेहमीप्रमाणे पाटीत टाकून शेवंता मळ्याच्या वाटेला लागली. गावापासनं मळा तसा लांब नव्हता. गावाच्या टोकाला गेलं की हाकाच्या अंतरावर मळा. वड्याच्या पलीकडच्या अंगाला. बाई माणसाला एकटं दुकटं जायला काय बी भीती नसायची. शिवारात सारं मळकरी असायचं, पण भीती होती ती फक्त सापा किरड्याची. हिरीच्या घाणवडीवर आणि मळ्याच्या पांदीला खालच्या बांधाला मळकऱ्यासनी एक धामिनीचं जोडपं दिसायचं. त्याचीच धाकतूक शेवंताला लागून राहिली होती. पण आज पातूर त्या धामिनीपासून कुणाला इजा झाल्याचं ऐकिवात नव्हतं. पण आज का कुणास ठाऊक शेवंताला वाटत होतं की धामीन फास करून आडवी आली तर. आता मातूर ती मनात थोडी धास्तावली. घरादाराच्या वाटण्या झाल्यानं तिचं मन जड झालं होतं. मळ्याकडे जायला पाय उचलत नव्हता. लेकरं पुढं कशी जगायची याचा एकच विचार तिच्या मनात टोचत होता. आणि 1-2-4 वर्षांनी वाटण्या झाल्या असता तर भाऊजींचं काय बिघडलं असतं भाई. पर ते तरी काय करणार? ती काळी धामीन बसल्या की घरात फुसकारत. तिनं सगळा खेळ केला आहे आणि माझी लेकरं अन भरला संसार वाट्याला लावला. असा विचार मनात आणीत आणि तानूच्या नावानं मनातल्या मनात बोटं मोडीत पांदीची डगर चढत होती. वाटतलं मळकरी कामाचा खोळंबा करून विचारपूस करीत होतं. शेवंता, कशा कशा झाल्या वाटण्या? खोंड कुणाला गेली? मळ्याचं कसं कसं वाटलं? घर आणि मोकळ्या जागांची कशी झाली वाटणे? एवढी काय गडबड झालती वय? पोरं आणि थोडी बडदी झाली असती आणि वाटाप झालं असतं तर काय बिघडलं असतं वय? अशी एक ना अनेक प्रश्न झोडपत होते मळकरी. शेवंताच्या मनातला विचार त्यांना कसा कळला होता देव जाणं. या विचारानं आणि मळकऱ्यांच्या शेरबाजीनं शेवंताचा जीव पुरता कासा वीस होऊन राहिला. अहो ती काय आवडीनं विचारत्यात वई? भावशान्याच्या घराची कशी वाट लागली असा मत्सर भाव धरून दुसऱ्याच्या दुःखात सुख मानणारी भावतिड्यातली मंडळी ही ते ना काय पोटतिडी असणार. म्हणतात ना, दवाखान्यात पेशंटला भेटायला जाताना जीवाभावाच्या माणसांशिवाय फालतू माणसांनी भेटायचं नसतं. नाहीतर पेशंट फालतू इकडच्या तिकडच्या चर्चा ऐकून हाबकी खाऊन मरतंय. आमका तुझ्यासारख्याच आजारानं ॲडमिट झाला आणि दगावला.
तमका दगावला. अशा बतावणे ऐकून पेशंट हाबकी खाऊन मरणारच की. तशी पेशंटागत अवस्था शेवंताची झाली होती. धास्तावलेली शेवंता मळकऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं आणखीनच खचत होती. जड पावलानंच मळ्याची वाट चालत होती. प्रश्नांच्या भडीमारनं गलित गात्र झाल्या शेवंताला सांगलीच्या पवार मावशीच्या सुनेची कथा मनात आठवू लागली. तिचंही असंच झालं. घरातली सारी माणसं आपापल्या उद्योगाला. पवार मावशीनं 70 ओलांडलेली. हातरुणावर पडलं की लवकर हातपाय गळ्यात येतात म्हणून नाईलाजानं हिंडत फिरत होती. म्हातारला कंड 4 मिळवती पोरं होती. तिच्या सुना आपापल्या उद्योगाला. कुणी रानामळात, कुणी हापिसात गेलेली. झालं, सारी घरातली मंडळी उद्योगाला गेलेली. एकली धाकटी सून तेवढी 1-2 वर्षात लगीन झाल्यानं घरातच होती. तिचं आणि म्हातारीचं थोड्या थोड्या कारणावरनं खटकं उडायचं. तू मी व्हायचं. खटल्याच्या घराचा वैताग आल्याला. सारी घरातली बाया माणसं बाहेर जायची. त्यामुळे साऱ्यांचा धुण्या भांड्यांचा ढिगारा हिच्या बोकांडी असायचा. त्याचबरोबरीनं स्वयंपाक पाणी, जनावराची गोट्यातली उसाबर ह्या साऱ्यांचा तिला वैताग आलेला. वेगळी चूल मांडायचा आपल्या नवऱ्यासमोर लकडा लावलेला. MIDCतली तिची नोकरी, त्यामुळं तू बी विचार करायचा. पर बायकोच्या 6 महिन्यापासून वेगळं राहायसाठी सारख्याच ढोसण्या चालू होत्या. पण त्यानं बी आज पत्र ढकलत आणलं होतं. सकाळी सकाळीच म्हातारीचानं धाकल्या सुनेचं कशावरून तरी तू मी झालं होतं. रोज सगळी मंडळी गेल्यावर वाद व्हायचा. पर आज साऱ्यासमोरच झडप झाली होती दोघींची. म्हातारला त्यो घोर अपमान झाल्यासारखं वाटलं आणि तिनं हातरूनच घातलं. नेहमीप्रमाणे सारी मंडळी आपापल्या उद्योगाला निघून गेली. दोघींचं सारखं खटकं उडत्यालं शेजाऱ्या पाजाऱ्यानं देखील ऐकिवात होतं. पर कोण कुणाच्या भानगडीत पडते होय शहरात. दुपार टळून गेली होती. धाकली सून धुनी भांडी आवरून आपल्या बेडरूममध्ये आडवी झालेली. म्हातारी उपाशीच असल्यामुळं या कुशीवरनं त्या कुशीवर फुसकारीत होती. मनात नुसता फुतकार धाकट्या सुनेबद्दल. तिचा राग पराकोटीला गेला होता आणि तिच्या छातीत जोराची कळ आल्यानं म्हातारी मोठ्यांदा किंचाळीच. आई मेलो असं म्हणत गतप्राण झाली. तिनं अखेरचा श्वास सोडला होता, तो परत न घेण्यासाठीच. माळी घरातनं मोठ्यानं कंडल्याच्या आवाजानं घाबरून सुनबाई धावत माळी घरात आली. बघतोय तर म्हातारी निश्चित पडली होती. तिला हार्टीच झाला होता. हार्ट अटॅक होत्या त्यो. झालं, घरातल्या साऱ्या मंडळींना बोलावून घेतलं. काळी डॉक्टरांना बोलावलं. म्हातारीची नाडी तपासली. स्टेथोस्कोपनं छातीवर 2-4 ठिकाणी तपासलं आणि म्हातारी निवर्तल्याचं जाहीर केलं. लेकी बाळी सुना सारी गोळा झाली. म्हातारीचं अंत्यसंस्कार झालं. या साऱ्या भानगडीत डॉक्टर साहेबांची एक चूक झाली. आता ही चूक डॉक्टरची का घरच्या मंडळीची? साधा डॉक्टरकीचा कोर्स केलेला डॉक्टर होता त्यो. त्याला अनुभव कमीच. वर्षभरातच दवाखाना काढून बसला होता. म्हातारीचं दिवस कार्य झालं. सारी मंडळी उद्योगाला लागली. म्हातारी मरून 15 दिवस होऊन गेलं. तरी आदनंमधनं चुकार आगत असल्या नसल्या मंडळींची ये जा होतीच की म्हातारी मेल्याचं सांत्वन करायला. तसं आज कार्य होऊन 4 दिवस उलटलं होतं. शेजारची पूर्वी घराजवळ राहत असलेली आणि आत्ता पुण्याला थाईक असलेली म्हातारीची लांब न भावकीतली जाऊ तारा काकी म्हातारीच्या लेकासनी भेटा आली होती. रातच्याला उशिरा आल्यानं धाकल्या दीर भाऊजच्या घरात मुक्काम केला आणि सकाळी सारी उद्योगाला जायच्या आतच सांत्वनासाठी म्हातारीच्या घरात गेली. काशीनाथच्या गळ्यात पडून विषय काढला. कसं झालं रे बाळ काशीनाथा? म्हातारीच्या थोरल्या लेकाला मिठी मारीत म्हणाली. म्हातारीचं ल्याक आणि सुना भोवतीनं बसल्याली. एवढ्यात रडत थांबवत काशीनाथ बोलला. काकी, कसं काय अटॅक का काय आला वाटतं आईला? वाटतं म्हणजे रे, काय बोलतो यास? काकी तडकली. कोण कोण होतं म्हातारनं जीव सोडला तवा? कोणी नव्हतं. एकटी धाकली भावजं तेवढी होती घरात. काशीनाथ विचार करीत करीत सांगत होता.
अरे काशीनाथा, मला असं कळतंय म्हातारीच्या हातूनाजवळच कासरा पडला होता आणि त्याला फासकाका काय केलेला होता आणि म्हातारीच्या गळ्याला वन होतं म्हण कासऱ्याचं. ताराचं बोलणं ऐकून सारी विस्पारून एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली. वादळापूर्वी निसर्ग जसा क्षणभर स्तब्ध होतोय, पाखरांचा किलबिलाट शांत होतोय, पानं फुलं जागच्या जागी थबकत्यात, तसं काशीनाथाचं सारं घर क्षणभर स्तब्ध झालं होतं. तसा हुंदका काढून काशीनाथ ओक्साबोक्षी रडायला लागला. तशी सारीच मंडळी रडायला लागली. म्हातारी मेल्यानंतर रडणं आणि आत्ताचं रडणं यात फरक जाणवू लागला होता. शेजारी दारात गोळा झालं, भावकी गोळा झाली. साऱ्या गल्लीत म्हातारी कशी मेली याची कुजबूज होती, पण जाहीर चर्चा होत नव्हती. कुणी म्हणायचं पिकलं पान गळून पडायचंच, कवा तरी मरायचीच होती, लय वाडीचार कशाला लावत बसायचं. तर कुणी म्हणायचं सांगून कशाला उगाच भरल्या संसारात मिठाचा कडा टाकायचा. तर काही जण म्हणायचे काशीनाथला सांगितलं आणि नाही पटलं तर उगाच कुंभाड आपल्या अंगावर याया नको. त्यामुळं सारी 15 दिवसापासून ह्या विषयावर गप्पच होती. रातच्याला ताराकाकी काशीनाथला बोलवायला आणि सांत्वनाला आली. साऱ्या गल्लीत भावकीत चर्चा झाली होती, पण सकाळीच ताराकाकीनं कुलीत लावल्याची चर्चा सुरू झाली. सारी म्हणायची तसंच झालं होतं, कारण तारा जरा फटकळ स्वभावाचीच होती. हे साऱ्या गल्लीला ठाऊक होतं. कुणाची भिडबाड न ठेवता, परिणामाची फिकीर न करता धाडकन बोलायची. त्यात मोरल्याचं चांगलं होऊ दे नाहीतर वाटुळं होऊ दे. पर काशीनाथनं दारात गलका बघितला आणि घराची आबरू येशीवर टांगाय न गे म्हणून स्वतः शांत झाला आणि घरच्यांनाही साऱ्यांना शांत केलं. रडारड थांबवली. दारातल्या गोळा झाल्या मंडळीसनी गोड बोलून समजूत काढून काशीनाथानं पांगापांग केली. दारात गोळा झालेली मंडळी आपापल्या उद्योगाला निघून गेली. सर्वांना शांत केलं आणि जरा धीर देतच तारा म्हणाली, सुनचा आणि म्हातारीचा सारखा वाद असायचा ना वय, पर तुला कसं कळलं काकी? अरे काशीनाथा, असल्या गोष्टी झाकून राहत्यात वय. अरे मांजरानं गू झाकावा तशी झाकून जायची गोष्ट नव्ह ही. काशीनाथाची अस्वस्थता वाढत चालली होती. बाकीच्या भावांची पण हीच अवस्था झाली होती. डॉक्टर आला तेव्हा झालेली चूक काशीनाथाला उमगली होती. आता ही चूक डॉक्टरची का घरच्यांची? कारण डॉक्टरनं पण सांगितलं नाही की म्हातारीचा जीव कसा गेला ते, आणि आम्ही पण डॉक्टरला विचारलं नाही. यावर शांतता भंग करत ताराकाकी म्हणाली, जरा धाकल्या सुनेला बोलावून इच्छारा तरी. सुमाला साऱ्यासमोर बसवलं. अगदी अपराध्याला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं करावं आणि वकिलांनी प्रश्नांचा भडीमार करावा तसं आळीपाळीनं सुमाला सारी विचारित होती. सुमा, खरं खरं सांग, ही काकी म्हणते ते खरं आहे का आहे? काशीनाथ कडाडला. नंतर म्हातारीच्या 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या पोराने दरडावलं. ते म्हणत होतं, अगे आज म्हातारीला फास लावलास, उद्या माझ्या धाकट्या भावाला पण मारून टाकायला कमी करणार नाहीस. सुमाचा नवरा तर लालबुंद झाला होता. दात वहट खातच सुमाला 2 तडाख देत म्हणाला, खरं सांग, खरं सांग काय ते, नाहीतर तुझा जीवच घेतो. सारखी वाटणीसाठी तगादा लावून माहेरला जायचं टुमणं लावून राहिलीस. थांब थांब, तू तुझ्या बाला आणि भावासनीच बोलावून घेतो आणि तुझं कायमचं तोंड काळं करतो. असं म्हणत तो रागानं बाहेर निघून गेला. उशीर पत्तूर चर्चा होत राहिली. ताराही समजूत काढून काढून निघून गेली. घरावर बाका प्रसंग ओढवला होता. दुसऱ्या दिवशी उजाडायला सुमाच्या बालानं भावासनी बोलावून घेतलं. घडल्या प्रकारावर दिवसभर खलबत झाली आणि मग सुमाला माहेरी धाडलं. यात काशीनाथनं विचार केला, कोर्ट कचऱ्या कराव्यात तर घरातली सारी माणसं गुंतून पडणार, चालत्या प्रपंचाच्या गाडीला गुन्हा लागणार, पोलीस स्टेशनचं हेलपाट, कोर्टाचा पिंजरा, त्यात साऱ्या घराला उभा राहायला लागणार. त्यात
सुमानच खटला चालवला तर आपल्याकडे काय पुरावा हाय? म्हातारीची हाडं तर नदीला गेली. त्या परा सबुरनं घेऊन सुमालाच माहेरला धाडलं. सारा मामला रफादफा केला. नाहीतर त्यात काय झालं असतं? म्हातारी गेली ती गेली, कोर्ट कचेरीच्या भानगडीत धाकट्याचा संसार पण मोडला असता आणि पुराव्याअभावी निकाल उलटा लागला असता तर, असं म्हणत काशीनाथाचं अंग शहारलं. त्यात सुमा पण काही कमी नव्हती. तिचा स्वतःवर विश्वास होता, कारण झाल्या प्रकारात तिचा काय बी दोष नव्हता. त्यामुळं तीही 2 वर्ष माहेरात राहिली. नवऱ्याची पण खोड मोडायची होती. घरादाराची उष्टी खरकटी जनावरांच्या उसाबरी करून तिलाही उभं आला होता. दुसरं वरी संपायला दोघांना पण एकमेकांची वड वाटू लागली होती. इकडं सुमाच्या नवऱ्याच्याही भावाभावामध्ये वाटण्या झाल्या होत्या. सुमाच्या नवऱ्याला थोरल्या वहिनीचं टोमणं आणि वाढघाल करणं रुचना झालं होतं. त्यामुळं त्यालाही आता सुमाचं आकर्षण वाटू लागलं होतं. एके दिवशी अचानक त्यो सुमाच्या माहेरी जयसिंगपूरला आला. सुमा दारातच उभी होती. खुदकन हसून म्हणाली, या या की आत. तसा त्योही घरात आला. चहापाणी जेवण खाण उरकलं. सुमाचा बाप घरातच होता. सुमानंच संध्याकाळी भावासनी आणि दिरासनी बोलावून घेतलं. म्हातारीच्या मरणाच्या विषयाला हात घातला. आत्ता पुतूर 2 वर्ष व्हायला आली. तिनं चकार शब्द काढला नव्हता. घरात कुणी विचारलं तर म्हणायची, मी दोषी नाही, परंतु येळ आल्यावर सारं सांगीन, असं म्हणायची आणि पुढं जायची. तर आज ती येळ आली होती. सारी सोप्यात जमल्यावर सुमाने विषय काढला. सुमा वडिलांकडे बघत सांगू लागली, हे बघा तात्या, साऱ्याने लक्ष देऊन ऐका. म्हातारी गेली तेव्हा मी एकटी घरात होती हे खरं आहे. ती माळी घरात आणि मी माझ्या बेडरूममध्ये होती. माळी घरातनं म्हातारी धडपडल्याचा एकदा माझ्या कानावर आवाज आला. तेव्हा उठली असेल काहीतरी घ्यायला, नाहीतर उपाशीच होती, जेवाय बिवाय उठली असेल असं म्हणून मी निवांत राहिली. पण थोड्या वेळानं जोरानं कणल्यामुळं मी बेडरूममधनं माळी घरात जाईस्तोवर म्हातारी निश्चित पडली होती. पर बाजूला लोखंडी पलंगाला फासक्याचा कासरा लोंबतेला दिसला होता. हेही खरं आहे. पर माझ्या आईची, साऱ्या देवांची आणि माझ्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते, म्हातारीनं गळपास लावण्याचा प्रयत्न केला होता, पर पुरता फसला होता. पर ती सकाळपासून रागातच फुसकारत होती आणि त्यातच तिला अटॅक आलेला होता. सारी आवासून तिच्या बोलण्याकडे बघत होती. सुमाचा नवरा पण कान देऊन कुतूहलानं एकटक सुमाकडे बघत तिचं बोलणं ऐकत होता. सुमानं सांगितलेलं साऱ्यांनाच पटलं. काशीनाथानं सांगितलं, आता झालं गेलं विसरून जाऊ, असं म्हणून सुमा नव्यानं संसाराला लागली. अशी सुमासारखी शेवंताची गत केली होती मळकऱ्यांनी. नांदणारीच पळवायास आणि पळणारीला नांदवाय बसलेली ही तारा काकीसारखी खडूस भावकी होती शेवंताची. ह्याचाच विचार करीत शेवंता मळ्याकडं पावलं टाकीत पांदीनं पुढे जात होती. पानन संपली आणि घाणवडीवरनं आलेल्या पाटातनं खाल्ल्या अंगाला रानात उतरायचं म्हणून पाटावरनं ढेंग टाकणार. एवढ्यात कोपऱ्यातल्या रामफळीच्या झाडाखालनं साळ दिशी काळी आणि लांब लचक दामीन घाणवडीवर निघून गेली. शेवंताच्या डोक्यातनं टाचं पतूर उभी वीज चमाकली. जत्रच्या पाळण्यात वर गेला झोका झार दिशी खाली येताना जसं काळजात चर्र व्हावं तसं शेवंताला झालं. लग्नाला एवढी वर्ष झाली, एकाला 4 पोरं झाली, कायम मळ्यात येणारी शेवंता कधी चुकून सुद्धा दामिनीनं तोंड दाखवलेलं नव्हतं. त्यामुळं शेवंताच्या मनात नाही तसली चक्र फिरू लागली. पुढं काय वाढून ठेवलं काय, काय माझ्या संसारावर आणि काय काळ आलाय का काय, असं एक ना अनेक प्रश्नांचं काहूर माजलं होतं तिच्या मनात. पण आल्या वाटेनं परत तरी जायचं कसं? मळकरी काय म्हणतात असं म्हणून तिनं पाण्याचा पाट वलांडला आणि मळ्यात पोचली. अण्णानं सांगितल्याप्रमाणे पडक्या छपराच्या कोपऱ्यात आणि खालच्या बांधाला आंब्याखालनं शिवचा दगड बघितला. मळ्यात कामाला लागली. भीमवान्नाच्या बांधाकडनं जुंधळ्याची सडं काटकं काढून रान साफ केलं
तेवढंच सांच्याचं जळण काटूक भागलं. अंधार पडायच्या आतच बाकीचं मळकरी आहेत तवर शेवंतानं गाव जवळ केलं. शेवंता घरात पोचली. जळणाचं पेंडकं परड्यात गडबडनं टाकलं. सोप्यात बसल्या अण्णाकडे बघत कापऱ्या आवाजात सांगू लागली, अव कधी नाही ते आज काळी धामीन रामफळी खाली पायातनं साळकन घाणवडीवर निघून गेली. माझा तर जीव गेल्याकत झालं होतं. आता तुम्हीच बघा, लग्नाला 10 वर्ष होत आली. मी तुमच्या बरोबर आणि कवा कवा एकटी पण मळ्यात असायची. पण ह्या टायमालाच अशी काळी धामण वाटेला का आली असेल? आता काय मोर संकट आलंय काय माझ्या या मोडक्या तोडक्या संसारावर? आणि काय घाला यायचाय का काय? असं म्हणत हुंदक्यानं रडू लागली. अण्णा तसा अध्यात्म पारंगत माणूस, भजन कीर्तन प्रवचनात दंग असणारा, सरळ विचाराचा. त्यामुळं अण्णाला असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता. त्यामुळं शेवंताला समजावत तो म्हणाला, हे बघ शेवंता, असं काय नसतंय. आज पतूर सगळ्या मळकऱ्यासनी कुठं ना कुठं ही धामण दिसल्या का नाही? तिनं आज पतूर कुठल्या मळकऱ्याला त्रास दिलाय काय? तवा ही आपल्याला त्रास कसा देईल? अहो मूग जनावर ते काय करतंय? शेवंत आडवी आली का आणि कोण आडवा आलं तिला काय फरक पडणार आहे? आणि आल्या वाटेनं ती जातेच की निघून. आपण कसं पोटा पाण्यासाठी फिरतोय तशी ती पण फिरतीया. हे बघ शेवंता, धामीन काय आपल्या मळ्यात घरटं बांधून राहत नाही. अगं ती वरल्या हनुमंताप्पाच्या मळ्यापासनं खालच्या शेवटच्या मळ्यापत्र फिरतीया. असं सारं मळकरी सांगतेत. तू काय बी काळजी करू नकस. धामण आडवी आली म्हणून परपंचावर घाला यायचा विचार म्हटलीस तर ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे सुख दुःख हे येत जात राहणारच आहेत. ते काय कुणाला सुटलेलं नाही. आणि हे सारं ऐकून शेवंताचा जीव भांड्यात पडला. दरम्यान पोरंही शाळेतनं आली होती. त्यांची उसाबर कराय स्वयंपाकासाठी म्हणून शेवंता घरात गेली. अण्णाच्या दुखावलेल्या पायात थोडी थोडी सुधारणा होत होती. रोजची शेक भाज मालिश यामुळे अण्णा आता भिताडला धरून दोन्ही पायावर थोडा थोडा भार देत हळूहळू पावलं टाकू लागला होता. पडदी पड्याल गणुबानं सोप्याला लागून अंगणात गोठा उभा केला होता. वाटणीला आलेल्या म्हशी आणि खोंड यासाठी गोठा दावण छान करून ठेवली होती. अण्णा हे सारं बघून सुखावत होता. कारण अण्णाचाही गणुबावर खूप जीव होता. आणि जीव का असू नये, पाठचा भाऊच होता. त्यो बी जीवाला जीव देणारा. आज भावाचा जीव घेणारे अनेक जण साऱ्याने बघितले होते. पण भावासाठी जीव द्यायला एका पायावर तयार असणारं गणुबासारखं क्वचितच भाऊ कलियुगात आहेत. आणि याची प्रचिती 5-6 वर्षापूर्वीच्या प्रसंगात अण्णाला येऊन गेली होती. दुष्काळापूर्वीची 5-6 वर्षापूर्वीच्या मागली गोष्ट. गावाला बेंदूर मोठा सण. साऱ्यांच्या पेरण्या आटोपल्यानं झडा माणूस गावच्या खळाळत्या वड्यावर बेंद्रा दिवशी बैल धुवायला गोळा झालेलं. कुणाची खोंड तर कुणाची भादी बैल, कुणाची पन्हाळ पडलेली तर कुणाची रोडावलेली, असा सारा गाव वड्याच्या पानवट्यावरल्या पठारावर जमा झालेलं. प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच आनंद ओसंडत होता. काही तांबडं फुटाय आलेली आवराआवरी करून बैलांची शिंग रंगवीत होती, तर काही बैलांच्या पाठीवर शिक्क उठवून आणि झुली चाळ घालून बैलांनी सजवीत होती. उशिरानं आलेल्यांची मातूर बैल धुवायची तारांबळ चालली होती. सारा गाव पानवट्यावर गोळा झाला होता. जर साली बेंद्राला बैल धुवून झाली की पुरणपोळीचा निवद असायचा. पुन्हा गावभर ढोल ताशे लेझमीच्या तालावर बैलांच्या मिरवणुका असायच्या. त्या ढोल ताशे आणि लेझिमीच्या तालावर सारा गाव नवचैतन्यात न्हावून जायचा. त्याचप्रमाणे आजही नवचैतन्यात आणि आनंदात साऱ्यांची वड्याच्या काठावर धांदल चाललेली. साऱ्या गावाबरोबर अण्णा आणि गणूबाई सर्जा राजा नावाची खिलारी खुंड घेऊन हजर झाले होते. नुकतंच दात लावलेली खिलारी खुंड, साधारण पांढऱ्या तांबूस रंगाची, डौलदार वशिंड, घोड्यांच्या टापाला लाजवतील अशी चाल,
भालेदार शिंगांची देखणी खोंड आज पानवट्यावर बघून साऱ्यांच्या नजरा खोंडावरती खिळल्या होत्या. एका खोंडाला धुवून पानवट्यावरल्या पठारावर झुडपाला बांधलं. लगेच दुसरं खोंड धुवायला अण्णा आणि गणोबा पाण्यात उतारलं. खोंडाला वंजळीनं पाणी मारताच खोंडानं उसळी मारली. पन्हाळ पडलेलं तरण्या बांड आणि मुसमुसल्या खोंडानं डिरकतच कोकरू उडी घेतली. त्या सरशी गणोबानं कासऱ्याला हिसडाच मारला. यसनीला लावल्या कासऱ्यासह ती यसन तुटून पडली. यसन तुटलेलं तरणं बांड खोंड सैरभैर झालं. पानवट्यावर एकच गलका उडाला. पानवट्यावर चांगलं 2-4 एकराचं पठार, कुणाला दडायला जागा नाही. जत्रा फुलल्यासारखी माणसं, त्यात काही हौशींनी पोराटोरासनीही पानवट्यावर आणलेलं. कुणाला काही सुचना. खोंडानं हायदोस घालायला सुरुवात केली. बिन कासऱ्याचं आणि बिन यसनीचं खोंड बघून साऱ्यासनी कापरच भरलं. कधी समोरच्या खोंडावर तुटून पडायचं तर कधी माणसासनी शिंगावर घेऊन फेकायचं. साऱ्याने एकच गलका केला. अरे अण्णा, गणोबा, मोरया, येवा, खोंडाला आवरा. सारी सैरभैर धावत होती. खोंडाच्या कुकुरुड्या चालूच होत्या. यसनीच्या बैलाला किंवा खोंडाला आवरायचं साऱ्यानं ठाऊक होतं. बिन यसनीच्या उसळणाऱ्या खोंडाला आवरायचं एवढं सोपं नव्हतं. अण्णानं मनात विचार केला, एखादं माणूस हा सणावाराचं दगावलं तर दोष सारा माझ्याच नशिबाला यायचा. गणोबावर बी जीव असल्यानं गणोबालाही मोहरं हो म्हणता येईना. त्यात बी गणोबानं पुरतं जग बघितलं नव्हतं. म्हणजे लगीन यावं, संसार परपंचा, बायकापुरांचं सुख अजून त्यानं बघितलं नव्हतं. म्हणून अण्णानं क्षणात सारा विचार केला. शंभू महादेवाचं नाव घेतलं. समोरून कोकरू उड्या घेत येणाऱ्या खोंडाच्या समोर हातात कोयंडा घेऊन कडाडतच थांब सर्जा म्हणून आडवा उभा राहिला. मस्तीनं हुंदडणारं खोंड, त्याला आता समोरचं माणूसही ओळखीनं असं झालं होतं. कुकुर उडी घेत मोरलं 2 पाय उचललं आणि अण्णांच्या छाताडावरच रेटलं. तसा अण्णा झटक्यात आडवा झाला. टोकदार शिंगा अण्णांच्या दोन्ही खांद्याच्या दोन्ही अंगानं जमिनीत रुतवून अण्णाच्या छाताडावर ढोसण्या देऊ लागलं. मेलो मेलो म्हणत अण्णा ओरडत होता. माजलेल्या खोंडाला भान नव्हतं. 2 ढोसण्या दिल्या तेवढ्यात कसलेला आणि पिळदार शरीराचा गणोबा भावाच्या मदतीसाठी इजच्या योगानं पळत येऊन समोर टाकला. गणोबा ढोसण्या देणाऱ्या खोंडाच्या डोक्याखाली अण्णाच्या छातीवर उत्ताना झाला. दात खाऊन सारी ताकद एकवटली. खोंडाच्या नागपुडीत दोन्ही हातांच्या तर्जनीची बोटं आर पार घुसडली. दोन्ही अंगानं खुपसली बोटं खोंडाला यसन वाटू लागली. झटक्यात खोंडाला उभा केला. खोंड मुसमुसतच उभा राहिलं. झटक्यात 2-4 कासरं आणलं. खोंडाच्या पाठीवरनं पल्याड कासरा टाकून पाटकुईला चावरतिडा टाकला. क्षणात इसनीचा जोर नागपुडीतनं बवून घेतला. सारं वातावरण निवळलं. चांगला तासभर चाललेल्या पानवट्यावरला थरार गावानं अनुभवला. साऱ्या गावात पेंद्रा दिवशी एकच चर्चेचा विषय झाला. धन्य तो अण्णा आणि धन्य तो गणोबा आणि धन्य त्यांचं बंधू प्रेम. आणि तेव्हापासनं गणोबावरचं अण्णाचं असलेलं प्रेम आणखीनच दृढ झालं. अण्णांचा पाय अजून पुरता दुरुस्त नसल्यामुळं मोरल्या सोमवारी सांगुडला जायचा निरोप शिवानं पाठवला होता. त्यामुळं मोरल्या सोमवारपत्तूर अण्णाला हुरहुर लागून राहिली होती. कारण गोठा भकास दिसत होता. म्हशी गणोबाच्या वाट्याला गेलेल्या, खोंड इकून टाकलेली. त्यामुळं जनावरा वाचून शेतकऱ्याचा गोठा म्हणजे वांजुट्या नवरा बायकोचं जगणं असं कुठल्या बी शेतकऱ्याला वाटणारच की. एका सरळ मार्गी कष्टकरी शेतकऱ्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळं अण्णाला सोमवार यायची हुरहुर लागून राहिली होती. बघता बघता अण्णाचा 4-1 दिवसात पाय बरा झाला. अण्णा हिंडू फिरू लागला आणि सोमवारचा दिवस उजाडला. आदल्या रात्री शिवा कोलेकरानं पण सकाळच्या 10च्या गाडीला जायचं सांगितलं होतं. सकाळी 10च्या गाडीनं अण्णा शिवासंग सांगुडला पोचला. सांगुडचा जनावरांचा बाजार साऱ्या मुलकात प्रसिद्ध. शिवामागनं अण्णा दावल तसलं चित्रा बघत फिरत होता. दराबरोबर जात, वान, वशिंड, खांदा, पायाची खूर याची पाहणी करीत निहाळीत होता.
एखाद्या बऱ्यापैकी बैलाच्या पाठीवर थाप मारून चुचकारून आणि मागं मोहरं सरायला लावून बैलांच्या पाऊंडांचा अंदाज घेत होता. हे सारं बघत अण्णा अन शिवानं सांगोड्या बाजार पालता घातला. अखेर एक बैलजोडी शिवाच्या आणि अण्णाच्या मनात भरली. शिवाचं कमिशन आधीच ठरल्यालं. खोंड असो वा बैल, गावकऱ्याकडनं मात्र शिवा फकस्त नगाला 100 रुपये घ्यायचा. बाहेरगावच्यानं मात्र गंडा घालून पैसा उकळायचा. म्हणजे कसं, न खपणारं खपवायचा आणि खपणारं त्याला काय नाही मिळालं तर खोडा घालून दबवायचं. अहो हेडीच होतात यो, त्याचा तरी काय दोष. गावकऱ्यांसाठी मात्र इमानानं वागायचा. झालं, बैल पसंत केली. एक 2,000ला, दुसरं 1,500ला, अशी 3,500 बैल ठरवली. दुपार टळी होती. बैलासने आता घराकडं हाकीत न्यायची तर 2 माणसं लागणार. अण्णा आधू असल्यानं दोघंही विचारत होते. तवर समोरनं गणुबा दिसला. अण्णानं आश्चर्यानं विचारलं, तू र कसा गणुबा इकडं? यावर गणुबानं सांगितलं, काल रातच्याला शिवाअण्णाचं तुमचं बोलणं ऐकलं होतं. तुमचा पाय अजून पुरता बरा झाला नाही. बैल घरापतूर चालवत न्यायची तर तुमचा पाय सुजून दुखावणार. त्यात तुम्ही आणलेल्या बैलांची उसाबर माझ्याच गळ्यात पडणार. म्हणून मीच निघून आलो बाजारात. मग धूर्त अण्णांनाही हेरलं. बैलाची उसाबर करायला लागल म्हणून यो आलेला नाही, तर बंधू प्रेमापोटी आलाय ह्याची खुणगाठ अण्णानं बांधली होती. अण्णाला शेवटच्या गाडीनं शिवगावला यायला सांगून शिवा कोलेकर आणि गणुबानं बैल हाकीत गावाकडे आणली. रात्रीचं 10 वाजायला होतं. पलाटातल्या गोट्यात अण्णानं बैल बांधली. शेवंतानं गंजीतनं दिवसा उजेडाचा कडबा काढून तोडून ठेवला होता. बैलासनी वैरण टाकली. शिवा अण्णाला त्याची बिदागी देऊन निरोप दिला. दावणीत गोट्यात जनावरं बघून अण्णा आणि शेवंता मनोमन खुश झाली होती. आत्ता पतूर संसारला आलेली मरगळ थोडी झटकल्यागत वाटत होती. म्हणतात ना, बाईला लेकराशिवाय आणि शेतकऱ्यांना जनावराशिवाय शोभा नाही. जर सालीसारखा पाऊस का पडणार असं गृहीत धरून सारी कामाला लागली होती. तसा अण्णानंही मळ्यात, कोडीत आणि गारमाळाला अवतं करून घेतली. पेरणीचा हंगाम जवळ आलं होतं. आपल्या ईशाला येणाऱ्या जमिनीची मशागत बैजवार करून पेरणीसाठी रानं तयार करून ठेवली. मग मात्र बैलासनी बसून वैरण घालायचं अण्णाला जड वाटू लागलं. तेव्हा अण्णानं विचार केला, आता कोणाला विचारायचं तुझ्याकडं बैल भाड्यानं आणू म्हणून. त्यासाठी शिवा कोलेकरला गाठला. मग शिवाच्या बी ध्यानात आलं की अण्णा बैलांचं भाडं करतोय हे कुणाला कळल्याशिवाय का अण्णाला बोलावतील. त्यामुळं भाड्याच्या अवतासाठी 2-4 शेतकऱ्यांची गाठ घालून दिली. अण्णा स्वतःचं रानमाळ बघून तेवढं आदनमधनं भाडं करायचा. तेवढंच बैलांचं खुराक आणि तेलमीठ भागत होतं अण्णाच्या संसारात. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.